जिंतूर शहरातील मेवाती मोहल्ला ते नेमगिरी दरम्यान सध्या रस्त्याचे काम सुरू असून परंतु या रस्त्याचे काम कासव गतीने सुरू आहे। मात्र त्या कामाऐवजी शहरातील अत्यंत आवश्यक ठरलेल्या मेवाती मोहल्ला ते शमशुद्दीन कब्रस्तान दरम्यानच्या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम एमआयएमच्या वतीने करण्यात आली आहे। अन्यथा येत्या 4 ऑगस्ट पासून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पक्षाने दिला आहे। एमआयएमच्या स्थानिक नेतृत्वाने सांगितले की नेमगिरी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे, परंतु तो रस्ता एक प्रकारे पर्यायी मार्ग आहे। प्रत्यक्षात नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला कब्रस्तान मार्ग पूर्णपणे दुर्लक्षित आहे। पावसाळ्यामुळे या रस्त्यावर चिखल, खड्डे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अंत्ययात्रा नेण्यास देखील अडचणी येत आहे। या रस्त्याचा वापर रोज शेकडो नागरिक करतात। शालेय विद्यार्थी, वृद्ध, रुग्णवाहिका व अंत्ययात्रेसाठी हा मार्ग महत्त्वाचा असून नगर परिषद या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे। जर प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आम्ही 4 ऑगस्ट पासून नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला बसू असा इशारा पक्षाच्या शहराध्यक्षांनी दिला आहे। नागरिकांच्या प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करून राजकीय निकषांवर प्राधान्यक्रम ठरवले जात असल्याचा आरोप करत एमआयएमने प्रशासनाची भूमिका अकार्यक्षम आणि भेदभावपूर्ण असल्याचेही म्हटले आहे। ही केवळ राजकीय मागणी नाही तर सर्वसामान्य जनतेच्या सुविधेशीही संबंधित मागणी आहे असे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। नगर परिषद प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन शमशुद्दीन कब्रस्तान मार्गावरील कामास प्राधान्य द्यावे, अन्यथा जनतेच्या सहकार्याने मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यात येईल असा इशारा एमआयएमच्या वतीने देण्यात आला आहे। दिलेल्या निवेदनावर एमआयएमचे जिंतूर शहराध्यक्ष मोहम्मद हरून, अब्दुल कुद्दूस लाडले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत।